Today we are going to learn one story. If you know Akbar Birbal, you know about Akbar Birbal and Akbar? Yes. We know about the Birbal and Akbar. Birbal is a clever person in the Akbar's emperor. म्हणजे बिरबल हा अकबरच्या एम्परर मधला एक अतिशय हुशार सैनिक होता. आज आपण बिरबलाची एक गोष्ट शिकायची आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द स्टोरी ऑफ बिरबल. बिरबल catches the thief. The story name is the Birbal catches a thief. Listen properly. Emperor Akbar had 9 gems in his court. One of them was Birbal, who was known and respected for his cleverness. Whenever Akbar had a problem, he called Birbal for help. Emperor Akbar had 9 gems. म्हणजे काय? अकबराच्या दरबारामध्ये एक 9 अतिशय बुद्धिमान अशी लोक होती, जे ज्यांची व्हॅल्यू जेम्स मीन्स हायली व्हॅल्यूड पीपल, जे ज्यांना उच्च दर्जाचे. बिरबलाच्या राज्यामध्ये 9 उच्च दर्जाची माणसं होती. वन ऑफ देम वॉज बिरबल, आणि त्यातलाच एक म्हणजे कोण? बिरबल, who was known as respected for his cleverness. आणि तो त्याच्या बुद्धिमत्तेसाठी तो अतिशय बुद्धिमान होता, आणि त्यासाठी तो काय होता? प्रसिद्ध होता. Whenever Akbar had a problem, जेव्हा केव्हा अकबरला काही संकट यायचं किंवा कोणत्याही गोष्टीचं संकट आलं तर काय करायचं? ही कॉल बिरबल फॉर हेल्प. तो काय करायचा? बिरबलाला त्याच्या मदतीसाठी बोलवून घ्यायचा. द एम्परर हॅड मेनी रिंग्स ऑफ गोल्ड. राजाकडे काय होत्या? सोन्याच्या अनेक अंगठ्या होत्या. pearls and diamonds, सोन्याच्या, मोत्याच्या, हिऱ्यांच्या अनेक अंगठ्या होत्या. as he was very fond of jewelry, आणि त्याला काय होते? की दागिन्यांची खूप आवड होती. one of them had a large diamond at the center and pearls around it. आणि त्यातल्याच एका अंगठीवर काय होतं? की मध्यभागी मोठा हिरा होता, डायमंड होता, आणि पियर्स भोवताली काय होते? त्याचे पियर्स होते. इट वॉज हिज फेवरेट अँड ही ओव्हर इट डेली. आणि ती अंगठी त्या राजाची काय होती? आवडती अंगठी होती, आणि ती काय करायचा? दररोज वापरायचा. बोल सोडून ते सगळ्या राजाच्या त्या सगळ्या गोष्टी, दागिन्यांच्याकडे, कपड्यांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. राजा दरबारात येण्यापूर्वी आवरताना ते 8 लोक त्या करायचे, मदत करायचे आवरून दरबारात येण्यासाठी. कोणालाही त्या 8 लोकांव्यतिरिक्त कोणालाही त्याच्या रूम मध्ये जाण्याची परमिशन नव्हती. While getting ready for court one day, Akbar wore all his jewelry as usual, but as he went to wear his favorite ring, it was not in its usual place. एक दिवस दरबारासाठी तयार होऊन येत असताना राजाने त्याचे सगळे दागिने घातले, पण ज्या ठिकाणी त्याची ती आवडती अंगठी ठेवली होती ती अंगठी त्याला तिथं सापडली नाही. Akbar asked his staff to look for it, but even they could not find it. अकबराने काय केलं? त्याच्या त्या सेवकांना सांगितलं हुडकण्यासाठी, पण त्यांना सुद्धा ती अंगठी कुठेही सापडली नाही. इट वॉज मिसिंग. ती काय झाली? ती अंगठी हरवलेली होती. He then thought if anyone could help find the ring, it was Birbal. आणि त्याने विचार केला, ही अंगठी आता कोण शोधून देईल मला? बिरबलच शोधून देईल.
Birbal arrived in court. The emperor told him about the theft and asked for his help. ज्यावेळेला बिरबल दरबारात आला त्यावेळी राजानं अकबरानं बिरबलाला त्या चोरीविषयी सांगितलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. बिरबल thought for a moment and then called the 8 staff members who took care of the emperor's jewelry and clothes. बिरबल त्याने थोडा वेळ विचार केला आणि त्याने त्या 8 सेवकांना जे राजाची कपड्यांच्या आणि दागिन्यांची देखभाल करायची त्याच्यावर लक्ष ठेवायचे त्या 8ही सेवकांना बिरबलाने काय केलं बोलवून घेतलं. When the staff came, they saw a pile of sticks on the ground. ज्यावेळेला त्या 8 सेवक दरबारात आले त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं काठ्यांचा एक गट्टा त्या दरबारामध्ये तिथं पुढे पडलेला बघितला. The sticks were all of the same size. आणि त्या काट्या कशा होत्या सगळ्या एकाच आकाराच्या होत्या. बिरबल asked them to pick one stick each. बिरबलाने त्यांना सांगितलं की प्रत्येकाने काय करा त्यातील एक काठी प्रत्येकानं उचला. They were to come back with the next day. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत या. He told the helper that the stick of the person who had stolen the ring would grow by an inch that night. त्यांनी काय सांगितलं They were come back with the next day. काय सांगितलं बिरबलाने दरबारामध्ये काट्या खाली टाकल्या त्या एका आकाराच्या सारख्या आकाराच्या होत्या आणि काय सांगितलं प्रत्येकाला त्या 8 सेवकांना काय सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने एक काठी त्यातील घ्या आणि उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही परत त्या काट्या घेऊन यायचे. He told the helpers that the stick of the person who had stolen the ring would grow by an inch that night. काय सांगितलं त्यानं की ज्या माणसानं राजाची रिंग चोरलेली आहे त्या माणसाची काठी ज्या काट्या त्यानं खाली टाकलेल्या होत्या त्या काट्या उचलायला लावलेल्या की नाही त्या माणसाची काठी काय होईल एका रात्रीमध्ये 1 इंचाने वाढेल असं बिरबल सांगतो. The next morning all of them come with their sticks and stood in a line. दुसऱ्या दिवशी ते 8ही सेवक काय केले त्यांच्या हातात ज्या काट्या त्यांनी घेऊन गेलेल्या होत्या त्या काट्या घेऊन ते पुन्हा दरबारात आले आणि ओळीमध्ये उभारले. बिरबल then looked at their stick and caught hold of one of them. आणि त्यानं काय केलं बिरबलानं त्या 8 जणांच्या हातातील काट्यांच्याकडे पाहिलं आणि त्यातील एकाला त्यानं काय केलं पकडलं. The man was taken to Akbar immediately. He admitted his fault and fell at Akbar's feet crying. आणि काय केलं त्यातील एकट्याला त्यानं पकडलं आणि त्याच्या बिरबलाच्या समोर बिरबलाच्या समोर त्या माणसाला घेऊन आला. त्या माणसानं सुद्धा त्याची चूक मान्य केली आणि तो बिरबल अकबराच्या पायावर पडला आणि रडू लागला. The emperor was surprised. राजाला काय झालं आश्चर्यचकित झाला. राजा आश्चर्यचकित झाला. He asked Birbal how he discovered the thief. आणि त्यानं विचारलं तू कसं काय बरं चोराला पकडलास कसं काय तू शोधत चोराला. Birbal explained with a smile, worried that the sticks would grow. The thief had cut it by an inch. आणि बिरबलानं राजाला असंच सांगितलं मी काल सांगितलं होतं ज्यानं कोणी रिंग चोरलेले आहे त्याची स्टिक काय होईल 1 इंचानं वाढेल. पण त्या चोरानं काय केलं होतं रात्री ती त्यांनी नेलेली स्टिक काय केली होती 1 इंचानं कट केली होती.